आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईच्या वडाळामधील जीएसबी गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे। बाप्पाला 66 किलो सोन्याचे दागिने, 336 किलो चांदी आणि मौल्यवान रत्नांनी सजवण्यात आले। पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले। मंडळाच्या वतीने यंदा दगडांवरती कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचं भव्य शिवालय साकारण्यात आलंय। यामध्ये महादेवाची भव्य पिंड आणि त्यावर जलाभिषेक होतोय। हे सजावटीचं विशेष आकर्षण आहे। धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुन्या गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात खुन्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला थायलंड वासियांनी देखील हजेरी लावली। थायलंडच्या किम नामक महिलेनं बाप्पाचं दर्शन घेत आरती केली। अभिनेता सलमान खाननं त्याची बहीण अर्पिताच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी सलमानच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कमरेला ढोल बांधून शिव ठाकरेनं देखील ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। मुंबईच्या अंधेरी पश्चिम इथे बप्पी लहिरी हाऊसमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं। गायक बप्पी लहिरी यांच्या घरी विधिवत पूजा करत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। अभिनेते सुनील शेट्टी यांनी बप्पी लहिरींच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पा सर्वांचं दुःख दूर कर अशी प्रार्थना सुनील शेट्टींनी बाप्पाकडे केली। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात देखील बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली। अबीर गुलाल मालिकेतील अक्षय केळकर तर अभिनेत्री गौरी देशपांडेनं बाप्पाचं दर्शन घेतलं, तर बिग बॉस फेम इरिना रुडाकोवानं सुद्धा बाप्पाची मनोभावे पूजा केली। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जगद्गुरू शंकराचार्य श्री प्रज्ञानंद सरस्वती महाराज आले होते। यावेळी न्यूज 18 लोकमतच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि शंकराचार्यांनी गणपती बाप्पाचं महत्त्व समजावून सांगितलं। अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन झाले। नाना पाटेकर यांच्या पुण्यातल्या डोंजे गावच्या शेतातल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यंदा देखील अतिशय साध्या पद्धतीनं नानांनी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली। नानांचे धाकटे चिरंजीव प्रसाद पाटेकर यांच्या हस्ते बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यांच्या घरी बाप्पा 10 दिवस असणार आहे। नारायण राणे यांच्या घरी गणराय विराजमान झाले। यावेळी राणेंनी कुटुंबियांसोबत बाप्पाची पूजा केली, आरती केली, मनोभावे प्रार्थना करत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊ दे असं साकडं त्यांनी बाप्पाचरणी घातलं। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले। मनोज जरांगेंच्या हस्ते बाप्पाची आरती करत बाप्पाला साकडं घालण्यात आलं।